श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 421। उपशम प्रकरण सर्ग 62 व 63। सुरघूचे आख्यान। सुरघू पुढे म्हणाला, संसारामध्ये ज्याप्रमाणे सर्वस्वी गुणहीन मनुष्य सापडणे संभवनीय नसते, त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची जाणीव नसलेला ज्ञानी पुरुष या जगात असणे केव्हाही शक्य नाही. कारण ज्ञानस्वरूपता हा ज्ञानी पुरुषाचा स्वभावच बनून गेलेला असतो. आता माझ्या संबंधाने विचारशील तर मी सर्वदा प्रबुद्ध, निर्मल आणि शांतचित्त असून माझ्या सहज समाधीमध्ये केव्हाच व्यत्यय येत नाही. माझ्या अखंड ज्ञान समाधीचा विच्छेद कोण आणि कसा करणार? आत्मस्वरूपाव्यतिरिक्त ह्या जगात दुसरी कोणतीच वस्तू नाही असा माझा अखंड अनुभव असल्यामुळे माझ्या समाधीचे व्युत्थान कोणत्याही काळी होऊ शकत नाही. म्हणून म्हणतो की माझे मन केव्हाही समाधीरहित स्थितीमध्ये नसते. आता वास्तविक पाहिले असता आत्मतत्वाशिवाय अन्य काही अस्तित्वातच नसल्यामुळे माझ्या ठिकाणी मन आहे असेही म्हणता येणार नाही. अर्थात जर मनच नाही तर त्याची समाधी तरी कसली? तत्वदृष्टीने विचार करता एकटा आत्माच काय तो असून तो सर्वव्यापी आत्माच सर्वथा सर्व काही आहे. आणि अशी वस्तुस्थिती असल्यामुळे समाधी कशाला म्हणायचे आणि असमाधी म्हणजे तरी काय? मित्रा, महात्मे हे नेहमी एकमेवाद्वितीय अशा आत्मस्वरूपामध्ये स्थित असून त्यांच्या त्या परमात्म स्थितीमध्ये कार्य, परिणाम वगैरे भेदभावांना यत्किंचितही अवकाश नसतो. यास्तव समाधी आणि असमाधी हा भेदभाव कल्पित करून तू आता जे भाषण केलेस त्याला वास्तविक काहीच आधार नाही असेच म्हणणे रास्त ठरत नाही का? हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण सर्ग 63। सुरघूचे आख्यान। प्रश्नविशाने सुरघूची परीक्षा केल्यानंतर परीघ म्हणाला, राजा, तू खरोखरच ज्ञानी असून तुला त्या ब्रह्मपदाची प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे तुझे अंतःकरण शीतल झाले असून आकाशातील पूर्ण चंद्राप्रमाणे तू ह्या भूतलावर विराजमान होत आहेस. स्वरूपानुभवाच्या निरतिशयानंदाने भरून गेल्यामुळे तुझे अंतःकरण शीतल, उदार, पूर्ण आणि गंभीर झाले असून आतील निर्मलत्वामुळे तुझ्या मनाचे खरे स्वरूप स्वाभाविकपणेच प्रकट होत आहे. तुझ्या स्वच्छ, स्वानंदाने परिपूर्ण, निर्मल आणि विस्तीर्ण चित्तामधील अहंकाररूपी मेघ नष्ट झाल्यामुळे ते शोभायमान झाले आहे. तू कोणत्याही इष्टानिष्ट विषयासंबंधाने उदासीन व विरक्त असतोस. कोणत्याही बाह्य परिस्थितीमध्ये संतुष्ट असतोस. भोगासक्तीपासून मुक्त आहेस आणि तू महाबुद्धिमान असून सारासार विचारात व भाव अभावांचा निर्णय करण्यात परिणत झालेला असल्यामुळे हे अखिल विश्व ब्रह्मरूप आहे अशा अनुभवाप्रत तू जाऊन पोहोचला आहेस. तू आपल्या परमात्म स्वरूपाच्या नित्य महिम्यामध्ये स्थित असल्यामुळे पुनर्जन्माच्या अतीत होऊन तृप्त झाला आहेस. सुरघू म्हणाला, मुने, जोपर्यंत हे जग दृश्य रूपाने दिसत आहे तोपर्यंत आम्हाला उपादेय म्हणजे ग्राह्य वाटेल अशी वस्तू ह्या जगात एकही नाही. असे जे आपण म्हणता ते काही खोटे नाही. अर्थात उपादेय वस्तूचाच अभाव ठरत असल्यामुळे हेय म्हणजे त्याज्य अशी वस्तूही या जगात नाही असाच निष्कर्ष निघतो. त्याज्य ही कल्पना ग्राह्य ह्या कल्पनेच्या प्रतियोगित्वाने आणि तिच्यापासून भेद दाखविण्यासाठी उत्पन्न होत असल्या कारणाने जेथे उपादेय ही कल्पनाच संभवत नाही तेथे हेय ही कल्पना तरी कशी संभवणार? आता हेयत्व म्हणजे तुच्छत्व आणि उपादेयत्व म्हणजे अतुच्छत्व असे मानून ज्ञानी पुरुषाला जगातील काही वस्तू उपादेय आणि काही हेय वाटत असतील असेही म्हणता येत नाही. कारण कालदृष्ट्या जगातील सर्व वस्तू कधी तुच्छ तर कधी अतुच्छ वाटत असतात आणि ज्ञानीजनांच्या ठिकाणी तर तुच्छ आणि अतुच्छ
या कल्पना केव्हाच नाहीशा झालेल्या असतात. माझीही स्थिती अशीच झाली आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.